माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि खासदार निलेश लंके यांच्यामध्ये प्रचंड जुंपलेले आहे. नेमकं या जुंपण्यामागे, यांच्या भांडणामागे, यांच्या आरोप प्रत्यारोपामागे ही जी आरोपांच्या फैरी किंवा सिरियल सुरू झालेले आहेत 3-4 दिवसापासून, याच्यात नेमकं सत्य काय, नेमकं कुणाचं चुकतंय, कोण बरोबर आहेत आणि बदनामी कुणाकुणाची होत आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. एलसीबीचा श्यामसुंदर गुजर नावाचा पोलीस कॉन्स्टेबल हा पुणे पोलिसांकडनं जेलमध्ये जातो. शिरूर आणि परिसरामध्ये छापा मारला असता या ड्रग्ज प्रकरणी दोघांना पुण्याचे पोलीस अटक करतात. अटक केल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवला जातो. त्याच्यात त्यांना नावाचं निष्पन्न होतं ते अहिल्यानगर जिल्ह्याच्या एलसीबीत कामकाज करीत असलेला श्यामसुंदर गुजर. श्यामसुंदर गुजर याच्याकडं चौकशी होते, विचारणा होते आणि पुणे पोलीस गुजर याला उचलतात. बरं, हा गुजर कोण आणि दोन आजी माजी खासदारांमध्ये हे भांडण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चेचा विषय झालाय. या संपूर्ण प्रकरणामागे नेमका ड्रग्ज किती विकलं गेलं, याच्यात अटक किती लोकांना झाली, त्यानंतर या गुजरचं पारनेर कनेक्शन काय आणि त्यातून पारनेरसह जिल्ह्याची बदनामी कशा पद्धतीने होते, याबद्दल खासदार निलेश लंके आणि माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्यामध्ये जुंपण्याचं मूळ मुख्य कारण नेमकं काय हे आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एलसीबी मध्ये कार्यरत असलेला श्यामसुंदर गुजर हा पूर्वी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होता. या पारनेर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना अनेक अवैध व्यावसायिकांशी त्याचा संबंध असल्याचा गंभीर आरोप यात करण्यात आलाय. त्या पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गंभीर प्रकरणांमध्ये देखील या गुजर याचं कनेक्शन असल्याचा थेट आरोप माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केला. आणि यातूनच सुजय विखे यांनी जिल्ह्यामध्ये विचारलेले प्रश्न हे महत्वाचे ठरतात. त्यामध्ये त्यांनी विचारलंय की नेमकं या गुजरला पारनेरवरनं थेट नगर एलसीबी मध्ये कोणी आणलं, नगर एलसीबी मध्ये त्याला आणण्यामागं कुणाचा वरदहस्त होता किंवा गुजर याच्या मागे कोणती राजकीय शक्ती काम करते की काय. या सगळ्याच प्रकरणामध्ये पुढे सुजयदादा विखे यांनी सांगितलं की या प्रकरणी पोलीस स्टेशनात बचावासाठी कोण कोण बसलं होतं. या राजकीय कलाटणी देणाऱ्या प्रकरणाला श्याम गुजर की जो एलसीबी मध्ये गेल्या 5 महिन्यापासून काम करत होता, त्याच्याकडे सगळ्यात महत्वाचा टेबल म्हणजे जबाबदारी की या ड्रग्ज मधून आलेला जो मुद्देमाल आहे तो जपून ठेवणं, त्याची नोंद ठेवणे आणि त्याचं संरक्षण करून ते वरिष्ठांच्या नेतृत्वामध्ये ते ड्रग्ज अंमली पदार्थ हे जपून ठेवणं, त्याचं संरक्षण करणं इतकी मोठी जबाबदारी होती. या गुजरने नेमकं केलं काय तर थोडा करून त्याने ड्रग्ज हे त्यातून काढले, चोरले म्हणता येतील आणि ते चोरून बाहेर ओपन मार्केटला त्यांनी ते विकले. 1 किलो नव्हे, 2 किलो नव्हे, 5 किलो नव्हे तर तब्बल 10 किलोचे ड्रग्ज या गुजर याने ते घेतले आणि बाहेर विकले. आणि हे विकत असतानाच शेवटी तो शिरूर तालुक्यामध्ये की जे पुणे जिल्ह्याची हद्द येते, मग पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण एलसीबीनी या छाप्यामध्ये दोघांना अटक केल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यावरती त्यांनी या श्यामसुंदर गुजर याचं नाव घेतलं आणि तिथून पुढंच राजकारणाला देखील सुरुवात झाली, आरोप प्रत्यारोपाला देखील सुरुवात झाली आणि बदनामी करायला देखील सुरुवात झाली. मित्रांनो, हे ड्रग कुणाच्या घरात ठेवलं होतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी उपस्थित केलेला आहे. बचावासाठी कोणते कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते का, हा देखील मोठा प्रश्न विचारल्यानं पारनेरकर हे सध्या बॅकफुटवर गेलेत की काय अशी शंका वाटायला लागते. यातच खासदार निलेश लंके यांनी देखील प्रतिहल्ला केला की पारनेरकडे लक्ष देण्याऐवजी शिर्डीमधल्या ग्रोमोर घोटाळ्यातील सूत्रधार साळवे याला कुणाचा पाठिंबा होता किंवा सचिन गिदे प्रकरणामध्ये नेमकं काय झालं यावरती लंके यांनी आरोप करायला सुरुवात केली. तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीने बघतात. या संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण हे सहकारावरती आधारित आहे,
परंतु अहिल्यानगरचे सध्याचे खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सुजयदादा विखे यांच्यावरती आरोपाच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलाय की निदान या प्रकरणामध्ये पोलिसांची काही भूमिका चुकते की काय. कारण गेल्या 2024 मध्ये 6 जूनला एक गुन्हा दाखल झाला होता. पारनेरमध्ये एका महिलेचे कपडे फाडून तिला जातीवाचक शिवीगाळ करून तिला मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणामध्ये 24 जणांचा समावेश असल्याचं त्या महिलेने फिर्यादीमध्ये म्हटले होते आणि त्या 24 जणांपैकी एक नाव खासदार निलेश लंके यांचे बंधू असलेले दीपक लंके यांचा त्याच्यात समावेश होता. या प्रकरणी 2024 मध्ये गुन्ह्याची नोंद झाली, परंतु कालांतराने त्यांना जामीन मंजूर झाला, बेल मंजूर झाला. मग ती महिला हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाचे जस्टिस खोब्रागडे यांनी या प्रकरणामध्ये तुम्हाला 2 आठवड्यात आत्मसमर्पण करावं लागेल, म्हणजे चौधरी, झावरे आणि दीपक लंके यांच्यासह जे लोक या गुन्ह्यामध्ये FIR मध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे या सगळ्यांनाच हायकोर्टाने सांगितलं 2 आठवड्यात पोलिसांसमोर तुम्ही आत्मसमर्पण करा. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात दोनही ठिकाणी अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस हेच मुख्य तपास करत असतात. आता पोलीस अडचणीत आलेत का? पोलिसांची दिशा या ठिकाणी चुकते का? या जिल्ह्याचे SP सोमनाथ घारगे हे चांगलं कामकाज करत आहेत. त्यांच्या जोडीला ऍडिशनल SP असलेले वैभव कलुबर्मे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. एकंदरीत काही पोलिसांमुळं जिल्ह्याचं पोलीस दल बदनाम होतंय का? अनेकदा पोलिसांवरती अनेक प्रकारचे आरोप केले जातात, परंतु आता आजी माजी खासदारांनी या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीचा, पोलिसांच्या तपासाची मागणी केलेली आहे आणि यावरच ते थांबलेले नाही. तर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी सांगितलंय की पोलिसांनी या संपूर्ण ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये तुम्ही जर नावं सांगितली नाही, मी तुम्हाला 8 दिवस देतो. 8 दिवसात जर याचं सोक्षमोक्ष सत्य बाहेर आलं नाही, तुम्ही प्रेस घेतली नाही, तर मी स्वतः ही नावं माध्यमांसमोर उघड करेल. या दोन्ही प्रकरणांमध्ये तपासाची चक्र कशी होत आहेत? शिर्डीची बदनामी होत आहे का? पारनेरची बदनामी होत आहे का? परिणामी एकंदरीत अहिल्यानगर जिल्ह्याची बदनामी होते का? याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? या दोनही आजी माजी खासदारांकडनं तुमच्या आणखीन काय अपेक्षा आहेत? या आरोप प्रत्यारोपातून नेमकं काय साध्य होईल? याबद्दल तुमची काय मतांतर आहे ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका. धन्यवाद.